4 जून 2025 रोजी मुंबईत शालेय शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या आढावा बैठकीत शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी वार्षिक कृती आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर दिला. या बैठकीला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार अमरीश पटेल, निरंजन डावखरे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनासाठी वार्षिक कृती आराखडा आणि महत्त्वाचे निर्णय. मुंबई, दिनांक 4 जून 2025. राज्यातील शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने वार्षिक कृती आराखडा ॲन्युअल ॲक्शन प्लॅन विकसित केला आहे. या आराखड्याची येत्या शैक्षणिक वर्षात प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण विभाग कटिबद्ध असून शाळांमध्ये पायाभूत आणि भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे मंत्री भुसे यांनी मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत सांगितले. बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे आणि निर्णय. शिक्षकांच्या समस्यांवर लक्ष. शिक्षक, मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापनाच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत संच मान्यता, स्टाफ अप्रूव्हल आणि अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनावर विस्तृत चर्चा झाली. अतिरिक्त शिक्षकांची सेवा ज्येष्ठतेनुसार यादी तयार करणे आणि त्यांचे समायोजन यावर मान्यवरांनी मते मांडली. अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नावर तोडगा. मुंबई महानगरपालिका आणि शिक्षण विभागाची एकत्रित बैठक घेऊन अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न सोडवला जाईल, असे मंत्री भुसे यांनी सांगितले. सीएम श्री शाळा योजना. पीएम श्री शाळा योजनेच्या धर्तीवर राज्यात सीएम श्री शाळा योजना, सीएम श्री स्कूल स्कीम राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील 5,000 शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. आमदार खासदारांकडून विद्यार्थ्यांचे स्वागत. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार आणि इतर लोकप्रतिनिधी त्यांच्या मतदारसंघातील जवळच्या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करतील. यावेळी विभागातील अधिकारीही उपस्थित असतील. गणवेश वाटप आणि वृक्षारोपण. या शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्या दिवसापासून प्रत्येक विद्यार्थ्याला गणवेश देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आईच्या नावाने एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहनही मंत्री भुसे यांनी केले. बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे. आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल शिक्षण. शासकीय शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण पद्धती रुजवण्यावर भर दिला जात असून शाळांमध्ये डिजिटल साधनांची उपलब्धता वाढवण्यात येत आहे. इतर समस्यांवर सकारात्मक चर्चा. बैठकीत वसती शाळांवरील स्वयंसेवक शिक्षकांचे प्रश्न, टप्पावाढ, फेज इन्क्रिमेंट, शिक्षकांचे प्रशिक्षण, वेतनतर अनुदान, नॉन सॅलरी ग्रांट आणि जुनी पेन्शन योजना, ओल्ड पेन्शन स्कीम या विषयांवरही सकारात्मक चर्चा झाली. शिक्षण विभाग सकारात्मक भूमिकेत. शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आश्वासन दिले की शैक्षणिक व्यवस्थेतील अडचणी सोडवण्यासाठी शिक्षण विभाग सकारात्मकरित्या काम करत असून शिक्षकांच्या समस्यांना प्राधान्याने सोडवले जाईल. या बैठकीला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सर्वश्री अमरीश पटेल, निरंजन डावखरे, ज.मो. अभ्यंकर, जयंत आसगावकर, ज्ञानेश्वर म्हात्रे, सुधाकर अडबोले, माजी आमदार कपिल पाटील, श्रीकांत देशपांडे यांच्यासह शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंग देऊल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, दूरदृश्य प्रणालीद्वारे SCERTचे संचालक राहुल रेखावार तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.